मी एक आपण ज्यावेळी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला मागच्या वर्षीचा, ज्या आपल्या आजीने सांगितले की असं मागची होम मिनिस्टरची आठवण करून या ठिकाणी दिली आणि त्या अनुषंगानं त्यामध्ये सर्वांनी भाग घेतला, तो मोठ्या प्रमाणात झाला होता इथे या ठिकाणी. तर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो या ठिकाणी इथे की मी कोणतंही कार्य जर हातात घेतलं असेल, म्हणजे काही असू दे, जसं देवीसाठी आम्ही दरवर्षी गाड्या वगैरे पाठवतो, तर आता तसंच हे जे कार्य हातात घेतलं, भले इथे इलेक्शन असू दे नसू दे, परत कोणतंही तुमचं काही असू दे नसू दे, हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम 100% होणार. आणि हा फक्त आपल्या माता भगिनींना आनंद मिळण्यासाठी एक छोटंसं सुरुवात केलेली आहे आणि हे सगळं मोठं करायचं काम हे तुम्ही करायचं आहे. आम्ही मला वाटतं एक 2-3 दिवसापूर्वी असं मनात आलं की आपण करूया, कारण संक्रांतीचं हळदी कुंकूचं कार्यक्रम मला वाटतं आज सांगताय आणि त्यावेळी मी वीरकाकींना, संदीप पाटणकरांना आणि बाकी सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि सगळं भगिनींना या ठिकाणी फोन करून मी सांगितलं, मेडिकाकी असतील किंवा मानिकाकी असतील, सर्वांना सांगितलं मी की असं आपण करायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने 2-3 दिवसात आयोजन केलं संदीपने देखील आणि सर्व अष्टविनायक तरुण मंडळाच्या माझ्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी जे सहकार्य केलं, तर त्याबद्दल मी मनापासून त्याचं धन्यवाद मानतो. आणि आपण या ठिकाणी जे आलात तर त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. एकच आपल्याला विनंती आहे की मला वाटलं होतं की कार्यक्रम होतोय किंवा नाही, थोडंसं असं झालं, पण ठीक आहे, आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला, मेडिकाकीने पण चांगलं सहकार्य केलं. आणि असं तुम्ही जर तयार असला तर मी कुठल्याही कसल्याही गोष्टीला मी तयार आहे. तुम्ही काही असू दे, आमच्याकडे सत्ता असू दे नसू दे काही फरक पडत नाही, कारण तुम्हीच आमची सत्ता आहे, त्यामुळे काही अडचण नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम असू दे किंवा आणि कोणतेही, हे इथून पुढं कायमस्वरूपी आपल्या माझ्याकडून थोडंसं आपल्याला या ठिकाणी मिळत जाईल. आणि बस एवढंच बोलतो, तिथं कंप्लीट होईल. जय महाराज. आणि के भाऊजींच्या बाबतीत तर काय सर्वांनी सांगितलं, के भाऊजी मी तुम्हाला नवीन काय सांगायला नको, कारण आपलं नाव आणि आपला आता एपिसोड कितवा 2884 एपिसोड आहे. म्हणजे विचार करा, के भाऊजी म्हणजे आता काय बोलायला नको, याच्यापेक्षा दुसरं काय बोलणार. हा, तर धन्यवाद के भाऊजी, आपण या ठिकाणी व्हिडिओ दिला आपलं. धन्यवाद सर. इतरों से न्यारे हो तुम, हम सबको प्यारे हो तुम. इतरों से न्यारे हो तुम, हम सबको प्यारे हो तुम. कितने भी तूफान आए फिर भी कभी नहीं हारे हो तुम, फिर भी कभी नहीं हारे हो तुम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी आशिष पाटील साहेब आणि त्याचबरोबर अष्टविनायक पार्क तरुण मंडळ यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.